कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओवी अगो ठेव करते मी, राहू दे झाला तर ठीक आहे मी करते। तुझी मनस्थिती कळता माका। अगो पण माका एक सांग, श्रीनू म्हणता की त्याका चारू सोबत लग्न करूचा, आणि तू म्हणालस की तू यात त्याच्या निर्णयात त्याच्या सोबत असस। असं कसं म्हणालस तू? तुझा प्रेम अनच श्रीनूवर? मावशी खूप आहे, आणि त्याचंही माझ्यावर प्रेम आहे, पण तरी सुद्धा त्याने हा डिसिजन घेतला, आणि तो त्याच्या ह्या डिसिजनवर फर्म सुद्धा। ओवी ह्योच तर खूप मोठा धक्को होतो माझ्यासाठी। ते श्रीनू म्हणता की त्याका चारू सोबत लग्न करूचा, त्यात हे पण बोलून बसल्यात की श्रीनूच्या निर्णयात हे त्याच्या सोबत असत, आणि आता तू पण म्हणतस की तुका श्रीनूचा हे निर्णय मान्य। कोणाच्या मनात काय चालला ताच कळत नाही माका, पण एक मात्र कळता नक्की, हा सगळा जितका दिसता ना तितका साधा सरळ नाही। हो, नक्कीच काहीतरी गडबड आहे मावशी। मावशी, आता आपण सगळ्यांनीच त्याला अपोज केलं तर त्याचे काहीतरी वेगळेच परिणाम होतील, म्हणून मी बोलले की मी त्याच्या सोबत आहे। मावशी, यू नेव्हर नो, मे बी त्याने माझ्यावर ट्रस्ट केला तर काय झालं एक्झॅक्टली, काय प्रॉब्लेम आहे, तो सगळं माझ्याशी शेअर करेल। अगो पण श्रीनूच्या मनात असा अचानक इलाच कसा? नाही मावशी, हे सगळं अचानक नाही होत आहे। मी गेले काही दिवस बघते ना त्याला, तो सतत मला इग्नोर करतोय। मी त्याला काही विचारलं तर म्हणतो काही नाही। मावशी, तो नक्की कशात तरी अडकलाय, आणि त्यात जर मी आता चिडचिड केली ना तर त्याच्यावर अजून बर्डन आहे। नो, तो सगळं मनात ठेवतो, पण मला हेही माहिती आहे की आपल्यामुळे दुसऱ्याला तो कधीच त्रास होऊ देणार नाही। ओवी, अगो किती समजूतदार असस तू। आजच्या जगात अशी मुलगी शोधून सापडणार नाही। दुसरा तिसरा कोणी असताना तर श्रीनूक एवढा समजून घेतलाच नसता। तू श्रीनूक समजून घेतस यासाठी खरंच मनाचं मोठेपणा लागतं गो। हे बघ श्रीनू, तसं काय असेल ना तर मी चारूला अजिबात सोडणार नाही। अरे आधी ओवीशी लग्न कर म्हणून तुझ्या मागे लागली होती, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घाल म्हणून तिने मंगळसूत्र आणून दिलं तुला, आणि आता तिने तुला तिच्या नादी लावलंय। ही काय भानगड आहे? आणि हे सगळं तुम्ही मुंबईवरून आल्यापासून होतंय। आधी तर तू ओवीशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करत नव्हतस, आणि चारू आता कुठून आली रे तुझ्या मनात? एक लक्षात ठेव, आता ही दादाची अट आहेच की या घरातला सगळ्यांचा होकार असायला हवा, तरच तुझं आणि चारूचं लग्न होईल। पण श्रीनू, मी आत्ताच सांगते, चारू जरी माझी भाची असली ना तरी हे लग्न मला कधीच मान्य नसेल। आणि या बघ श्रीनू, ओवी सारखी मुलगी आपण शोधूक बाहेर जरी पडलो ना तरी 7 जन्म लागतील। अरे कुठे ती गुणी ओवी आणि कुठे ही अवदसा चारू? हे बघ श्रीनू, तुला ह्यातून बाहेर पडण्यासाठी काही मदत हवी असेल तर आम्हाला सांग, आम्ही तुझ्यासाठी काहीही करू। तर आणि चारू जर खरंच काही चाल खेळत असेल तर ती आपण हाणून पाडू आणि सगळं पहिल्यासारखं होईल। श्रीनू, तू काही काळजी करू नकोस, तू आणि ओवी सुखात राहाल।
पण तुझं लग्न जर त्या चारूशी झालं ना तर घरातले सगळे निराश होतील रे. नाही बघ, नीट विचार कर, काही घाई नाहीये. आम्हाला फक्त तुझं भलं झालेलं बघायचंय, बाकी काही नाही. हे बघा, मला माझ्याबद्दल काही वाटत असेल आणि माझ्या सुखाची तुम्हाला चिंता असेल तर तुम्ही या लग्नाला परवानगी द्याल. श्रीनू, बाकी तुम्ही मला किती समजवण्याचा प्रयत्न करा, पण माझा निर्णय बदलणार नाही. माझं ठरलंय. अरे श्रीनू, तुझा ठरला? हो ठरला तुझा? हा, तुका त्या चारूशीच लग्न करूचा हा काय? हो, मला तिच्याशीच लग्न करायचंय. हा ना, मग या घरातून वाटेक लाग आणि पुन्हा ना या घरात पाऊल ठेवायचा नाही. ताई काय बोलतस तू या? हे लाली, तुझं काय चाललंय? अगं जरा तरी समजून घे त्याला. परिस्थिती काय आहे, तुझं काय चाललंय? जे का अक्कल नाही ना ते का काय समजून घ्यायचा? हा, तोंड वर करून बोलत होता ना यो. हा, माका चारूशीच लग्न करूचा हा, मग तू माका घरातून बाहेर काढलास तरी चालात. मग जा जा या घरातून बाहेर जा. पण मी त्या चारूक ना सून म्हणून या घराचो उंबरठो ओलांडून देणार नाही. हे लाली, तू जरा शांत बस. आम्ही बोलतोय ना त्याच्याशी. तू लगेच इतकी टोकाला का जातेस? तुम्ही ना कोणी माका शिकवूक येऊ नका काय. या घरात ना टोका गेल्याशिवाय कोणाच्या डोक्यात काय जातच नाही. माका ना कोणा कुरवाळूक बसूक येत नाही, कळला ना? आर नाहीतर पार. तुमच्यासारखा नाही माझा, तळ्यात नाहीतर मळ्यात. याका ना समजावून ठेवा काय. याने ह्याचो हट्ट मागे नाही घेतलो ना आणि त्या चारूशी, त्या हडळीशी जर लग्न केला ना माझ्या मर्जी विरुद्ध, तर ना माझ्याशी असलेला नाता आणि या घरासोबत असलेलो संबंध विसरून जायचा. चल निघ माझ्या घरातून. श्रीनू, श्रीनू, ए, श्रीनू, लाली, श्रीनू, 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 ऐक, श्रीनू, श्रीनू, हे बघ. थांब श्रीनू, ऐक, ऐक. काय बोलतो ऐकून तरी श्रीनू, बाजूला वा, बाजूला वा. का बसा. बघलास ना तुम्ही सगळ्यांनी? हा, समजावत होता ना ते का? पण काय झाला? हा, काय झाला? जरा काय ते का बोलला तर ते का झोमला. हा, घरातून बाहेर निघून गेला. कोणासाठी? त्या दीड दमडीच्या चारूसाठी. त्या पोरीची तर ना माझ्या मानेच्या बाजूक सुद्धा उभी राहूची लायकी नाही. हा लाले, लाले, हे घरात जे काही घडतंय ना त्याला फक्त तूच जबाबदार आहेस. काय? आता काय केला मी? अगं लाले, ज्या मुलीची तुझ्या पायाशी उभं राहण्याची सुद्धा लायकी नाही ना, त्या मुलीला तूच डोक्यावर घेऊन नाचलीयस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.